शुभम आणि शिवम, आज कोणती गोष्ट ऐकायची? आज एक मी नवीन गोष्ट सांगणार आहे. ते तुमच्या एवढ्याच लहान मुलाची गोष्ट आहे बरं. काही थॉमस नावाचा एक लहान मुलगा अमेरिकेत होता बरं का. आणि तो लहान असताना शाळेतून एके दिवशी घरी आला आणि त्याने त्याच्या आईला एक कागद दिला आणि सांगितलं, आई हे बघ माझ्या सरांनी काय दिलंय ते. आईच्या हातात त्याने तो कागद दिला. आईने तो कागद वाचला आणि आईचे डोळे चटकन भरून आले. थॉमसने विचारलं, आई काय झालं ग, काय झालं तुला रडायला? तर थॉमसला आईने जवळ घेतलं, पाठीवरून हात फिरवला आणि आई त्याला म्हणाली, अरे काही नाही, तुझ्या सरांनी लिहिलंय की तुमचा मुलगा अतिशय हुशार आहे आणि त्याला शिकवण्याकरता आमच्या शाळेत त्याच्या योग्यतेचे शिक्षकच नाही आहेत. त्यामुळं इथून पुढं तुम्ही त्याला घरीच शिकवा, उद्यापासून तुम्ही त्याला शाळेत पाठवू नका म्हणून. तर दुसऱ्या दिवसापासून थॉमसच्या आईने त्याला घरीच शिकवायला सुरुवात केली. त्यांची शिक्षिका होती ती नुसतीच शिक्षिका नव्हती, तर ती हाडाची शिक्षिका होती. मुलांना रंजकतेने हसत खेळत कसं शिकवायचं, कृतीयुक्त शिक्षण कसं द्यायचं याची कला तिला अवगत होती आणि त्याप्रमाणे तिने आपल्या मुलाला शिकवायला सुरुवात केली. 2-3 वर्षांतच थॉमस लिहायला वाचायला भरपूर शिकला आणि त्याला वाचनाचा भरपूर नाद लागला. तो एकीकडं वाचतही असे आणि एकीकडं तो निरनिराळे प्रयोग पण करत असे. 10व्या वर्षीच त्यांनी हेराल्ड नावाचं वृत्तपत्र सुरू केलं अमेरिकेमध्ये. 12व्या वर्षी त्यांनी वृत्तपत्राचा व्यवसाय सुरू केला आणि वृत्तपत्र विकायला सुरुवात केली. बऱ्याच लोकांना त्यांनी त्या काळात रोजगार सुद्धा मिळवून दिला इतक्या लहानपणी. आता प्रयोग हेच त्याचं जीवन झालं आणि तो निरनिराळे प्रयोग करायला लागला. त्याने तारायंत्राची सुधारणा केल्या. रेल्वेमध्ये त्याला तारायंत्राची नोकरी लागली, तारायंत्र हाताळण्याची. आणि ते तारायंत्र अधिक क्षमतेचं, अधिक दूरवर त्याचा आवाज पोहोचेल यासाठी त्याने अनेक प्रयत्न केले आणि त्यात खूप सुधारणा केल्या. तसंच फोनोग्राम, त्यात पण त्याने खूप सुधारणा केल्या. यंत्राचा शोध लावणं हा जणू त्याचा श्वासच झाला. त्यांनी नंतर 10 दिवसात एक पेटंट करायला सुरुवात केली. कधी कधी तर त्यांनी 5 दिवसात एक पेटंट तयार केलं. एकदा तर त्यांनी 6 दिवसात 300 पेटंट तयार करून ते अमेरिकेत सादर केले. अशा तऱ्हेने त्याची उत्तरोत्तर प्रगती होत होती आणि तो खूप नावारूपाला येत होता. अमेरिकेमध्ये मिलान या खेड्यामध्ये त्याचा जन्म झाला होता. हा थॉमस फक्त 3 महिने शाळेत गेला होता. त्यानंतर तो शाळेत गेला नव्हता, घरीच त्याच्या आईने त्याला शिकवलं होतं. आता तो विजेच्या शोधाकडे लागला आणि भरपूर वीज देणारा, कमी खर्च येणारा, पटकन चालू बंद करता येणारा असा विजेचा दिवा शोधण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आणि त्याच्या प्रयत्नांना यश मिळून तशा प्रकारचा दिव्याचा त्यांनी शोध लावला. आणि या सगळ्यामुळं 18व्या शतकातला तो एक सर्वोत्तम शास्त्रज्ञ ठरला आणि जागतिक कीर्ती मिळवली त्यांनी. आयुष्याच्या निवांत क्षणी एकदा सहज कागदपत्र जाळत बसलेला असताना त्याला कपाटाच्या ड्रॉवरमध्ये एक घडी घातलेली चिठ्ठी दिसली. त्याने ती उलगडून पाहिली तर त्यात लिहिलं होतं की तुमचा मुलगा मानसिकदृष्ट्या अपंग आहे आणि उद्यापासून त्याला तुम्ही शाळेत पाठवू नका. आम्ही त्याला शाळेत घेणार नाही, तुम्ही त्याला घरीच शिकवा. ती चिठ्ठी वाचल्यानंतर थॉमसला एकदम खूपच धक्का बसला आणि त्याला सगळा प्रसंग आठवला आणि मग त्याला आपल्या आईचं कर्तृत्व लक्षात आलं आणि मग तो आईच्या फोटो पुढं गेला आणि खूप ढसाढसा रडला आणि रडून मोकळं झाल्यानंतर त्यांनी आपल्या
रोज निश्चित लिहून ठेवलं की शाळेमध्ये मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्या मुलाला त्याच्या आईने जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ बनवला अशी आईची थोरवी त्यांनी लिहून ठेवली. म्हणून आपण ह्या गोष्टीला काय नाव दिले? आईची थोरवी. काय नाव दिले सांगा बरं? आईची थोरवी. आवडली ना गोष्ट? हो, खरंच आवडली ना. आता उद्या दुसरी गोष्ट बरं का.